नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मखदूम शेख. आपले सरकार आपली योजना युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे. भरपूर साऱ्या अशा महिला आहेत की त्यांना 17वा हप्ता आलेला नाही आणि 18वा हप्ता सुद्धा त्यांना आलेला नाही. त्याच्या मागचं एक कारण आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं. जर त्या पाठीमागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला नसेल तर ते सुद्धा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा अवेलेबल आहे. ते सुद्धा तुम्ही पाहू शकता जर तुमचं काही निवारण जर झालं नसेल तर. जर तुम्हाला आता दोन ऑप्शन आहेत. एक ऑप्शन तर आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं आणि आता दुसरं ऑप्शन जे आहे तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे. तर तक्रार जर तुम्हाला नोंदवली तर जर तुम्ही तक्रार जर नोंदवली तर तक्रार नोंदवल्याच्या नंतर तुम्हाला 15 दिवसाच्या आतमध्ये जे आहे ना तुमचे पैसे तुम्हाला भेटण्यास सुरुवात होतील. ते तक्रार आपल्याला कशा प्रकारे नोंदवायची आहे, कसं नोंदवायचे आहे, ते सुद्धा आपल्या मोबाईलवरतीच नोंदवायचे आहे. तर ते आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला भेटत राहतील. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. चला लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ह्या वेबसाईटवर यायचं आहे. ह्या वेबसाईटची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर तुम्हाला त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकून आणि ते तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचं आहे. अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तर लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे अशा प्रकारचा एक इंटरफेस पाहायला भेटणार आहे. तर तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे, तुम्हाला सर्वात अगोदर जे आहे ना तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर तुम्हाला ऍप्लिकेशनचा नंबर तुमचा लक्षात नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे ऍप्लिकेशनचा एक ऑप्शन दिसणार आहे सेकंड नंबरचा, तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे असं एक पाहायला भेटणार आहे. इथे थोडं नेटवर्क स्लो आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता. तुम्हाला इथे अशा प्रकारचं जे आहे ना तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला हे पाहायला भेटणार आहे. हे जे तुमचं आहे ना हे तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर आहे. हे तुम्ही कॉपी करून तुम्हाला ठेवायचं आहे. ठेवल्यानंतर मित्रांनो आपल्याला आता तक्रार नोंदवायची आहे. तक्रार कशा प्रकारे नोंदवायची आहे, तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, आणखी डबल थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता. इथे ग्रीव्हन्स तुम्हाला एक नाव दिसणार आहे. ते तक्रार नोंदवा एक ऑप्शन आहे. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, ऍड ग्रीव्हन्सवर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. तर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर तुम्ही हे तक्रार नोंदवली ना तुम्हाला 15 दिवसाच्या आतमध्ये तुमचे पैसे येणार आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला दोन ऑप्शन पाहायला भेटणार आहेत. तुम्हाला इथे स्वतःसाठी करायचं आहे किंवा तुम्हाला दुसऱ्याचा फॉर्म आपल्याला त्याचं जर तक्रार नोंदवायची आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला स्वतःची करायचं असेल तर तुम्ही स्वतःवर क्लिक करा. तर तुम्हाला दुसऱ्याचं करायचं असेल तर तुम्ही इथे दुसऱ्याची करू शकता. तर मी दुसऱ्याचं करणार आहे. तर मी दुसऱ्याचं इथे सिलेक्ट करतो. केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे काय आहे, तर तुम्ही इथे पाहू शकता तुम्ही इलिजिबल आहात का नाही. तुमचं जे आहे तुम्हाला हे भेटणार आहे. तुम्हाला काही हे स्कीमचा बेनिफिट तुम्हाला काही भेटत आहे का नाही, तुम्हाला का तुमचं हे तुम्हाला काही तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही इथे तुमच्या ह्याच्यातलं जर काही नसेल तर तुम्ही इथे ऑर्डर तुम्ही क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे ऍप्लिकेशन नंबर. तर ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला जे तुम्ही कॉपी केला आहे ते ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. त्यात तुम्हाला इथे तुमचं जे आधार कार्डावरती नाव आहे ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे. टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ऍड्रेस टाकायचा आहे जे आधार कार्डावर आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे आपला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, जे काही तुमचा जिल्हा आहे. जिल्हा टाकल्यानंतर तुम्हाला तालुका टाकायचा आहे. तालुका टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे जे आहे ना आपलं गाव टाकायचं आहे. गाव टाकून तुम्हाला इथे जे तुमचे म्युन्सिपल आहे ते तुम्हाला ऑफिस टाकायचं आहे आणि इथे जे आहे ना तुमचं मतदारसंघ तुम्हाला इथे टाकायचा आहे. टाकल्यानंतर मित्रांनो म्हणजे तुम्हाला इथे तुमचा पिनकोड असा टाकायचा आहे. इथे तुम्ही पिनकोड तुम्ही टाकू शकता. टाकल्यानंतर मित्रांनो जे आहे ना तुमचं इथे डिस्क्रिप्ट टाकायचं आहे तुम्हाला की पैसे कशासाठी भेटणार झालेत. तुमचं जे कारण आहे ते तुम्ही इथे टाईप करून टाकू शकता. जर तुमचं केवायसी सुद्धा तुमची सक्सेस झालेली आहे, तुमचं बँक अकाउंट सुद्धा तुमचं बरोबर आहे, तुमचे संपूर्ण बरोबर आहे, तरी पण तुम्हाला पैसे भेटले नाही तर तुम्ही इथे टाईप करून टाकू शकता. जर टाईप करता येत नसेल तर ते सुद्धा मी त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टाईप करून ठेवेल. ते सुद्धा तुम्ही कॉपी पेस्ट करून इथे टाकू शकता. ती केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि इथे आधार कार्डचे फोटो आपल्याला अपलोड करायचे आहे. अपलोड केल्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला कॅपचा कोड टाकायचा आहे. कॅपचा टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला सबमिट बटनावरती इथे क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक करताल, क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचं जे हे फॉर्म आहेत ते तुमचं व्हेरिफिकेशनसाठी जाणार आहे आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं हे 15 दिवसाच्या आतमध्ये तुमचे पैसे येण्यात सुरुवात होतील. तर तुम्हाला एक छोटंसं आहे ना तुम्हाला हे काम करायचं आहे. जर तुमचे पैसे 17वा आणि 18वा हप्ता आला नसेल तर हे क्लिक करा आणि हे तुम्ही सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुमचे पैसे अकाउंटला तुमच्या येतील. तर एक छोटासा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला भेटत राहतील. तर चला मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.